नमस्कार शेतकरी मित्रांनो, शुभ सकाळ, शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो. आज आपण सांगोला येथील कडबा बाजार येथे आलेलो आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगोला बाजारातील विक्रीसाठी आलेल्या कडब्यांचे काय रेट चालू आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला बाजारचे असतील किंवा शेती रिलेटेड इतर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. चला तर आज आपण सांगोला बाजारातील कडब्याचे रेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? बोराळे. बोराळे, मंगळवेढा तालुका. मंगळवेढा तालुका. बरोबर. किती कडबा आणला आज? त्यात 800 आहे, यात 1100. दोन्ही पण गाड्या तुमच्या? दोन्ही गाड्या. बरोबर. व्यापार आहे का? व्यापार. काय चालू आहे आता कडब्याचा रेट? इथं जागेवर चालू आहे 25-26. जाग्याला 2500 रुपये शेकडा. म्हणजे थोडं रनिंग वाढली का त्याचं भाडं पुन्हा वाढतं. रनिंग वाढली का भाडं वाढते. म्हणजे तरी कशा क्वालिटीचा कडबा आहे आपल्याकडे आता? चांगला आहे, पालेदार आहे, मऊ आहे. पालेदार मऊ म्हणजे पाण्याचा बिगर पाण्याचा करतो. बिगर पाण्याचा. बरोबर. म्हणजे कडबा घेताना म्हणजे कसा कडबा घेतला पाहिजे? बिगर पाण्याचा चांगला कडबा. बिगर पाण्याचा हे असा म्हणजे मुळीचा कडबा आहे, कापलेला नाही. मुळी जाय कापलेला नाही, उपसून काढलेला कपडा. 2500 रुपये शेकडा चालू आहे. 2500 रुपये जाग्याला. आणि पोच म्हणलं तर कसा? पोच म्हटलं ते रनिंग किती आहे त्याच्यावरनं भाडं ठरू शकतो. बरोबर. कुठं पोच देता तुम्ही? जर म्हणजे कोणाला पाहिजे असेल तर काय? आम्ही फार पुणे, कोल्हापूर कुठं बी असू दे, म्हणजे कशी ऑर्डर येईल त्या प्रकारे पोच देत आहे. त्या प्रकारे पोच. बरोबर. म्हणजे हाईट किती आता कडबी साधारणतः किती फुटापर्यंत आहे कडबा? हे 7 फूट, 6 फूट, 6.5-7 फुटापर्यंतचा कडबा आहे. एकदम म्हणजे पालेदार आहे. ठीक आहे. काय फायदा होते त्यानं चारल्यानंतर? फायदे काय होते ते जनावरांना चारल्या? जनावर सुका चारा पाहिजेच नाही. सुका चारा फॅटला चांगला असतं, शरीराला चांगला असतं सुका चाऱ्यामुळे. आणि पावसाळ्यात चांगलं असतं नाही. पावसाळ्यात ओली वैरण खात नाही ती, पावसात काढायला अडचण असते, त्यामुळे लोक घेऊन ठेवतील कंपल्सरी. म्हणजे कोणाला पोच पाहिजे असेल तर तुम्ही किती किलोमीटर पर्यंत पोच देता इथं? आता किती 500 किलोमीटर असू दे. 500 किलोमीटर पर्यंत पोच करतो. त्याचा रेट तसा लागलेला असतो. म्हणजे त्यात म्हणजे ट्रान्सपोर्टचा खर्च लागते, भाडं, गाडी भाडं लागते. बरोबर. ठीक आहे. मोबाईल नंबर सांगाय तुमचा? 9168 9168 49 0905 0905 मंगळवेढा तालुक्यातील कडबा. मंगळवेढा तालुक्यातील. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? मंगळवेढा. मंगळवेढा. किती कडबा आणला आज? 1500 गाडी. 1500. काय रेट चालू आहे आता कडबा? 2700 रुपये. 2700 रुपये शेकडा. 2700 रुपये शेकडा. हे किती फुटापर्यंत उंची आता या कडबी? पिंडी आहे की आपली उंची आहे 6 फुटापर्यंत. उंची 6 फुटापर्यंत. आणि पिंडीत म्हणजे किती ताटं येते ती एका पिंडीत? ताट काय मस्त येतात, पण ह्या मापाची येते पी. ह्या मापाची पिंडी इथे मंगळवेढा भागातील. मंगळवेढा भागातील. पाण्याचा आहे का बिगर पाण्याचा? बिगर पाण्याचा. बिगर पाण्याचा. जर कोणाला पाहिजे असेल तर मग कुठपर्यंत पोच देत आहे तुम्ही? सांगोलचे मोहर कुठे, सांगोल, आटपाडी, कुठे बी असू द्या पोच करते. किती किलोमीटर पर्यंत पोच देत आहे? आम्ही मंगळवेढ्यात 70-80 किलोमीटर. मंगळवेढ्यातून 70-80 किलोमीटर पर्यंत पोच देतो आम्ही. बरोबर. म्हणजे त्याचा वेगळा खर्च लागतो? नाही, 2700 पोच करते आम्ही. 2700 रुपये पोचच. 80 किलोमीटर पर्यंत. मंगळवेढाच्या आसपास 80 किलोमीटर कुठे असू द्या 80 किलोमीटर. 2700 रुपयानं घरपोच. बरोबर. ठीक आहे. म्हणजे हे काय कसा कडबा असतो? काय कडबा चांगला, बिगर पाण्याचा कडबा आहे, चांगला खायलाही चांगला. खायलाही चांगला आहे. म्हणजे तोडलेला नाही, उपसलेला बोडक्याचा माल. ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा की? 96 65 62 41 41 67 67 75 75. तुमचं गाव प्रॉपर मंगळवेढा? हा, मंगळवेढा कचरेवाडी गाव. कचरेवाडी. नाव काय? दत्ता गवळी. दत्ता गवळी. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? नमस्कार. गाव कुठलं आहे? मुंडेवाडी. कुठल्या भागातला कडबा आहे? मुंडेवाडी भागातला, मंगळवेढा तालुका. मंगळवेढा तालुका. बरोबर. म्हणजे कसा येतं कडबा? पाण्याचा बिगर पाण्याचा? ही पावसावर आहे. पावसावर. कसा कडबा घेणं योग्य शेतकऱ्याला? काय बघून घेतला पाहिजे कडबा? काय बघून घेतला पाहिजे? कसा पाहिजे कडबा? ही बिगर पाण्याचाच पाहिजे, पावसावरला. बिगर पाणी. पालेदार पाहिजे, उंची पुरा, आळ्याला चांगला. किती फूट उंची आता हे कडबी? ही 7 फूट आहे. 7 फूट. आता एका पिंडीत किती ताट राहते साधारण? ताट तशी काय मोजून टाकलेली नाही. मग कशी पिंडी बांधली जाते? काय काढून आपले गड्याची बांधलेली असते. म्हणजे आता काय रेट चालू आहे आता? तर जागेवर आहे 2800 रुपये. जागेवर 2800.
आणि पोच म्हणल्यावर कसा रेट लावता तुम्ही? आता जे कुठल्या गावाला जायचं त्याच्यावर रनिंगवर खर्च तरी म्हणजे मंगळवेढ्यातनं किती किलोमीटरपर्यंत पोच देत आहे? 200-250 200-250 किलोमीटरपर्यंत जातोय. पुणे, सातारा, कोल्हापूर. म्हणजे त्यात फक्त गाडी भाड्या रेट वाढवून लागते का? हा वाढवून. बरं बरं. मोबाईल नंबर सांगा की. 84-59 17-34-67. 17-34-67. नाव विश्वनाथ ठेंगील. विश्वनाथ ठेंगील. हा म्हणजे कुठं जरी शेतकऱ्यांना 200-300 किलोमीटरपर्यंत पाहिजे असला तर पोच करणार. हो ठीक आहे. चालतं. धन्यवाद. तर मित्रांनो अशा प्रकारे कडब्यांचे रेट सांगोला बाजारात चालू आहेत. अजून आपण शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन कडब्यांचे रेटचा पण आपण व्हिडिओ बनवणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कोणी चॅनलवर नवीन असेल